शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामध्ये आहोत. तर अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावामध्ये आपण आलेलो आहे. तर या भागातील आपले जे शेतकरी आहे म्हणजे प्रगतशील शेतकरी त्यांनी एसटी वैदिकचा वापर त्यांच्या ऊसासाठी आणि गहू पिकासाठी केलेला आहे. तर नव्यानंच ह्या भागामध्ये ते वापर करतायत आणि त्यांना काय अनुभव आला किंवा त्यांचा काय अनुभव एसटी वैदिकमध्ये हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. गायकी नरसिंग दत्तू, राहणार पोस्ट, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. बर. तर आता आपण तुमच्या ऊस आणि गव्हाच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. किती एकर ऊस आहे आपला आणि गहू इथे? 1 एकरवर आहे. 1 एकर ऊस आहे. आणि टोटल किती क्षेत्र आहे आपल्याकडे? क्षेत्र आहे 3-3.25 एकर. 3.25 एकर क्षेत्र आहे आपलं टोटल. बरं. तर तुम्ही आता याच्यासाठी एसटी वैदिकचा वापर केलाय बरोबर आहे? हो. तर तुम्हाला माहिती कुठं कळाली याच्याबद्दल? व्हिडिओ बघितलं. व्हिडिओ पाहिले होते तुम्ही? बरं. तर मग काय केलं तुम्ही व्हिडिओ पाहून? काय ना, म्हशीला मिल्क चार्जर चालू केलं. पहिल्यांदा मिल्क चार्जर वापरलं होतं म्हशीसाठी. किती म्हैस तुमच्याकडे? एकच म्हशी. एकच म्हैस आहे. त्यासाठी मिल्क चार्जर वापरलं. कुठून आणलं होतं ते? ह्यांची सराकडून, फडसरांकडून आणलं होतं तुम्ही? बरं. पण तुम्हाला ते मिल्क चार्जर बद्दल कशी माहिती भेटली? आमच्या मुलांना बघितलं व्हिडिओ होती युट्यूबवर. मुलाने पाहिलं होतं. बरं. मग मुलाने तुम्हाला बकेट आणून दिली. मग पुढे काय केलं तुम्ही? चालू ठेवलं ती. मग ती मला वैदिक वापरा मला मुलगा. बरं. तुम्ही मसाला बी टाका मला, बघू रिझल्ट कसं आहे ते. पण तुम्हाला पहिल्यांदा म्हशीला रिझल्ट आले का? हा, म्हशीला काय रिझल्ट आले? म्हशीला दूध वाढलं. किती वाढलं दूध? लिटरभर दूध वाढलं. 1 लिटर दूध वाढलं. पुन्हा म्हणजे रुटीन चालू ठेवलं ना तिची. बरं. तिथून पुढे फॅट वगैरे सगळं चांगला डिग्री. फॅट पण चांगला आहे, डिग्री सगळं चांगलं आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही दुधाला रिझल्ट आल्यामुळे मग काय केलं? मग ही वापरावं मला शेतामध्ये वैद्य आपलं. तुमचा मुलगा म्हणला की यांचं जे श्री वैदिक तंत्रज्ञान आहे हे आपण ऊसाला पण वापरू. मग तुम्ही वापरलं. काय काय टाकलं बेसल डोस मध्ये? ती 10 गोण्या हे टाकल्या कृषी अमृत. बर. म्हणजे 4 पुढे द्यायचे RNPH ते पुढे टाकले. किती पुढे टाकले? 4 पुढे टाकले. 4 पुढे टाकले ते पण. बरं. म्हणजे RNPH = यानुसार तुम्ही बेसल डोस भरला गेला. ही केली, ड्रिचिंग केली, परत ड्रिचिंग केली. सॉइल चार्जर, क्रॉप चार्जर आणि ती एनर्जी बुस्टर. बरं. म्हणजे आता ड्रिचिंग पण झालेली आहे ऊसाला आणि बेसल डोस झालेला आहे. आता तेवढ्याच बेसल डोस मध्ये तुम्ही इथं 2 पिकं घेतलेत बरोबर आहे? म्हणजे तुमचा मेन पीक इथे ऊस आहे आणि तुम्ही आंतरपीक म्हणून इथं गहू केलेला आहे, गहू लागवड केलेला आहे बरोबर आहे? काय रिझल्ट आहे तुम्हाला? काय अनुभव आहे तुमचा? नंबर आहे. गहू बी चांगला आहे, ऊस चांगला आहे. बघा ना सर बरोबर आहे. आता गावाचे जर फुटवे पाहिले सर तुमच्या पुढे बघा, इकडे बघा सर. इथं 1-2-4 गावामध्ये 15-20 गहू नाही काय. म्हणजे 4 बिया टाकल्या होत्या तुम्ही? 3-4 बिया. 4 बियामध्ये तर किती गहू येते तिथं? बघा ना त्यामध्ये 5 बक्कळ 30-35 फुटवे त्याला. 30-35 फुटवे म्हणजे 4 गहू लागले होते. आज 35 फुटवे त्याला फुटलेलेच. म्हणजे एवढा गहू आलेला आहे बरोबर आहे. आणि ऊस बी चांगला त्याच्यात. ऊसाचा दांड बघा ना सर. तुम्ही जर खाली जर पाहिलंय बघा दांड बघा काय मजबूत आहे. 45 फुटवे सर गावाला. पण बघा किती? 45 फुटवे गावाला आहेत. म्हणजे एक सुद्धा हलका फुटवा नाही. फुटवा मर दिसतंय कुठं कूज एक सुद्धा नाही. कुठं परिपक्व होण्यासाठी सुरुवात झालेली. आता हे बघा ना इथे. आणि हा ऊस दुसरा का? आणि या गावावर लो बघा ना सर. हा लस्टर बघा ना. लस्टर बघा ना याच्यावर. बघा हाताला लागते. बघा प्युअर पूर्ण पांढरं लस्टर आलेले. म्हणजे किती नैसर्गिकपणा याच्यामध्ये आपल्याला ते दिसून येते. हे बघा ना सर दिसते. हे बघा तिकडे बघा. म्हणजे आज कोणता जरी आपण गहू पाहिला तर तुम्हाला असा गहू बघायला भेटणार नाही बरोबर आहे? नाहीतर तांबेरा आलेला असतो बरोबर आहे ना? म्हणजे आज बघा हे ऊसाचे पाते एवढे सरळ आहेत की मला ते धरावं लागेल बरोबर आहे ना? म्हणजे एकंदरीत तुम्ही कुठेही जर ऊसामध्ये गेलात तुम्हाला तिथे काय दिसतो? तांबेरा दिसतो. तुम्ही गावामध्ये कुठे जरी गेलात तर गावामध्ये काय दिसतो? तांबोरा दिसतो. परत तुमच्या प्लॉट मध्ये दिसत नाही. हो नाही. काय कारण आहे? ह्याच्यामुळे एसटी वैदिक मुळे. बरं. तर मग तुम्ही आता हे बघायला शेतकरी येतात का तुमच्याकडे? नाही तर अजून नाही. त्यांनी पटना गेलं नाही. काही करायचं. हे काय केलं तो? पैसे आहे त्याच्याकडे बघ महिने. शेतकरी काय म्हणते तुम्हाला? ह्याच्याकडे पैसा बघ. मग काही करू राहिले? मी मला आता नवीन वापरायला लागेल ना. पण रिझल्ट दिसतो ना आपल्याला. तुम्हाला रिझल्ट आहे तरी? आपल्याला मला हे केमिकल वापरायचं नाही ना आता. आपल्या शेतीला आता केमिकल सोडून द्यायचं. सोडून द्यायचं. हे जेव्हा शेतकऱ्याला कळेल केमिकल मुळे काय होतंय. एक बी दाना टाकला नाही. काहीच नाही. ह्याला काही टाकायचं नाही म्हणून ठरवलं आपण. केमिकल दाना पण नाही. शेवटपर्यंत टाकायचं नाही. काहीच नाही टाकलं. टाकायचंच नाही.
आता हे गहू जर तुम्ही खाल्ला तर किती पौष्टिक लागेल. मी सेंद्रिय मत गेल्या वर्षी मी सेंद्रियच केलं, मी खायला घरी बर. दुसरं नाही. परत आता सेंद्रिय नाही राहिले, हे वैदिक झालं. वैदिक झालं. आता सेंद्रियाच्या पुढे गेले ना हे. हो हो म्हणजे आज जे तुमचं जे गहू पिकणार आहे ना ते फक्त ऑर्गॅनिक नसणार आहे, हो ना. त्याच्यात औषधी गुणधर्म असलेला गहू असणार आहे. हा. हे माहिती का शेतकऱ्याला? शेतकऱ्याला माहित नाही ना. माहिती नाही ना. मग एक जण मला डॉक्टर आला ती म्हशीचा, त्याला सांगितलं मी अशा शेती केली हो म्हणलं. हा हा हा. वैदिक वापरा तुम्ही बी. बर. मग चांगलं आहे म्हणलं. बघा फिरून बघा म्हणलं ऊस, बर. ऊसात जाऊन बघा. हो हो. त्यानं बघितला मला नंबर आहे का म्हणला, गहू बी चांगला आहे. डॉक्टर साहेब आलते, हा डॉक्टर आलते. काय म्हणले ते? त्यांनी सांगितलं असं असं आपण वापरायलो वैदिक, हो करा म्हणलं तुम्ही बी. बर. पुढल्या वर्षी करतो म्हणलं दिवाळीला. करतो म्हटले. हे ऊस दिसतोय ना त्याला? बघा म्हणलं कसं असा ऊस आहे का परिसरात कोणाचा? नाही म्हणला, चांगला नंबर आहे का म्हणला, गहू बी चांगला आहे म्हणला, ऊस बी चांगला आहे. आज विचार करा, गहू आहे आपला, ऊस आहे, ऊसामध्ये गहू तुमचा आंतरपीक आहे, हा. तरी बी असं गहू हे आला, ऊस आलाय, गहू आलाय. चांगला आला त्याच्यामध्ये. याच्या अगोदर असं पीक आलंय कधी? नाही तुम्ही याच्या अगोदर करत होते ना? खरं गेल्या वर्षी केलता बर. गहू. म्हणजे गेल्या वर्षी गहू किती झालते, 2 कट्टे झालते. एकरी? नाही अशा लावलेला लागवड एक वरी नाही, हा. ही 10-5 वळी आपल्याला लावलेल्या अशा. एवढंच होतं, पण या वर्षी किती वाटतं? या वर्षी 5-6 कट्टे तर होते ना 5-6 गड्डे होतील 100% होते. तेवढ्याच रानामध्ये. हा, मागच्या वर्षी जिथे 2 कट्टे झाले, हा त्याच्यामध्ये या वर्षी तेवढ्याच रानामध्ये 5-6 कट्टे. म्हणजे गेल्या वर्षी जेवढ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला 2 पोते गहू झाले, हम्म. आता तेवढ्याच क्षेत्रामध्ये 5-6 5 ते 6 कट्टे होते मला. कट्टे होतील. होते नाही तिप्पट उत्पन्न होईन वाटायला मला तेवढा अंदाजा. गव्हावरूनच दिसायले ना. हा. कळायचं ना. फुटवा त्या मोठ्या किती वजनदार आहेत बघा ना. एक पिढी होली नाही, 2 प्याची पिंडी पेंडीच होईल ना त्याची, बघा ना डायरेक्ट तुम्ही बघा ना ते डायरेक्ट पेंडी येते का नाही हातामध्ये. होते 2-4 कापले पेंडेच. एकंदरीत खर्चाच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? खर्च झाला 15-16 हजार रुपये गेले. बर. परंतु 2 पिकं निघले ना, त्याच्यामध्ये आता तुमचा ऊस पण चालू आहे ऊस आणि गहू पण. आज तर गावालाच तेवढा खर्च करते शेतकरी एकरी. आंतरपीक आपलं मुलं व्हायच्या बरोबर घ्यावं, खा पुरतं होईल. बरोबर आहे. आपलं मुलं कशाला दुसरे जास्त रान कमी असल्यामुळे करावं लागलं मग काहीतरी. बरोबर आहे. केमिकलवर सरांचा ऊस होता, किती आला सर यावर्षी ॲव्हरेज? 37 टन आला. या एकरी जमिनीला. हा, या जमिनीमध्ये? खालची खालच्याच तुकडा. हा, परंतु जमीन एकच आहे ना. हा जमीन एकच आहे. किती एकरी? 37 टन. हा 37 टन. आणि आता या वर्षी जर तुम्ही पूर्ण शेड्यूल वापरलं तुम्हाला काय वाटतं किती टन जाईल? मी म्हणलो 17-18 टन होईल म्हणले. दिसतोय सर, 15-16 फूट एका उसाला आहे सर. होईल माहित. मी म्हणलो 17 धरा. 70 धरा. बरं का, लय मी काय म्हणतो 17 धरू आपण. हो ना मग. किती? मागच्या वर्षी 37 झालता हा आणि या वर्षी 70. तिथं म्हणजे 33 टन वाढला ना. वाढणार झाला ना हे आता. विचार करा बरं, तुमचा खर्च वाढला समजा, आपण 5,000 खर्च दरवर्षीपेक्षा 10 वाढू द्या हो. 10 वाढू द्या. त्याच्यामध्ये तेवढं रिझल्ट यायला ना. 10 वाढला, पण तुमचं टनेज किती वाढलं? शेती वाचायली केमिकल पासून, ही महत्वाचं ना. जेव्हा कळलं ना शेतकऱ्याला तेव्हा शेतकरी खरा यशस्वी होणार आहे. काय वाटतं तुम्हाला? जमीन नंबर 1 होईल. बरोबर आहे ना. तुमची माती भुसभुशीत झाली असणार आहे. आता तुमचं पहिलंच वर्ष आहे वापरायचं, बरोबर आहे. तरी पण आता बघा ना, ही माती बघा ना सर, माती बघा. पहिलंच वर्ष आहे त्यांचं वापरायचं. पहिल्यांदाच वापरलंय ना आपण. पहिलेच. आता हे गहू झाला की लगेच दुसरा डोस भरायचा. लगेच गहू काढला की लगेच दुसरा बेस होतो. लगेच बसवे. बर. म्हणजे एकंदरीत वाटलं आता दुसऱ्या पाण्याला तिकडे टाकणार आहे, पाळी घालणार आहे बर. तिथून गव्हापासून पलकड पाळी घालणार म्हणजे त्याच्यामध्ये मिसळत आहे. मिसळत बरोबर. बेसोडच भरून पाळी घालायची. बर. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट आलेले. येणारच झाले ना. या बर. एसटी वैदिक वापरले म्हणजे रिझल्ट येणार. त्याच्यामध्ये आपण बघायला व्हिडिओ बघायला त्याच्यामध्ये. हा बर. किती व्हिडिओ पाहिले राम सरांचे तुम्ही? मी दररोज बघतो, दररोज 2-3 बघत असतो रोज. दररोज बस, दुसरं काही बघत नाही. संध्याकाळी आलं रानात की आपलं बसले बघत. व्हिडिओ बघत. हा बघत. त्या ह्याची ती अंजीरच्या बदला रात्री अंजीरचा. बर. हो. काल अंजीरचा आलेला व्हिडिओ. ती नाही त्याच्या आधी बघितला. आमचे शेतकरी सर खूप अपडेट असतात. बरोबर. ते अभ्यास केलेला तुम्ही, सगळं माहिती तुम्हाला म्हणून ते. आता 10वी-12वी झाली ना आपली. तसं काही नाही आडायला माणूस म्हणते. नाही हे गरज आहे आज ह्याच्यावर. शेताला बी गरज आहे. नाही बरोबर याची गरज आहे, रासायनिकची गरज नाही आता. नाही गरज नाही. त्यानं वाटवलं झालं. माणसाचा रोग झाला त्याला, आंतरप्रवाही निघाले औषध, हो. त्याच्यामुळे ती अवघड होली. ती माणसं वाया जाय त्याच्यातून. कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. हे जेव्हा कळलं शेतकऱ्याला तेव्हा शेतकरी जागा होईल. कधी जेव्हा घरी 1-2 पेशंट कॅन्सरचे निघतील तेव्हा. पुन्हा वेळ निघून गेले असते काय उपयोग काय? घरातला माणूस गेल्यास पुन्हा काय उपयोग. बरोबर आहे. माझं काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी कमीत कमी आपल्या फॅमिलीला तरी खायापुरतं तसं सगळ्यांसाठीच करायला पाहिजे, पण सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. 4 माणसापासून करू सुरुवात. आता घरच्याला जर वाटलं ह्याची पोळी बघितली तुम्ही, नंबर 1 होती या गावाची. बर. इथून पुढे ह्याच्यातून यासाठी मुळे जास्त होणार आहे. टेस्ट पण खूप टेस्ट वाढणार. बरोबर आहे. 100% आम्हाला दुधामध्ये वाढले ना चव. म्हशीच्या दुधाची चव वाढली का? फरक पडलेला आहे. ह्या दुधाला आणि त्या दुधाला फरक आहे.
बर अगोदर काय परिस्थिती होती? दूध 65 लागते ना असं. पहिलं 65 लागायचं आणि आता नंबर गुळमट लागते. साखर घ्यायची गरज नाही. हा. काय बोलता? चवीदार लागते. एकदम चवदार लागते. किती महिन्यापासून वापरता मिल्क चार्जर? चौथा 4 महिने झाला ना, चौथा महिना. चौथा 3 महिना पॅकेट झाले, चौथं पॅकेट आता चौथं बकेट आणलंय मी तिथे. आणलंय का आता? यांनीच आणा म्हणलं तर मग ते जवळगावाला आहे गाडीवर, बरं त्याच्याकडून आणले. तर एकंदरीत तुमचा खूप चांगला अनुभव आहे सर. हो. तर इतर जे शेतकरी जे ऊस लागवड करतात किंवा जे आंतरपीक गहू लागवड करतात तर त्यांना तुम्ही काय सांगाल? वापरू म्हणून सांगितलं ना आम्ही सकाळी म्हणून डॉक्टरला सुद्धा, शेतकऱ्या सगळं सांगालो आम्ही असंच करायलो. वरी आमच्या गावचा कचरे म्हणून आहे ना, बरं. त्याने वापरले. किती शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही आतापर्यंत? मी 10 शेतकऱ्याला सांगितलं, मग त्यांनी बस खर्च वाढायला म्हणले. हा हा हा. बरं, वाढू पण ते कसं आहे माहिती का, आता केमिकल मध्ये त्यांना कसं सवय लागली, जसं लागेल तसं आणायची. हो. आणि आपलं कसं मुळात मातीवर काम आहे. मग आपला बेसोडस एकदाच आहे, एकदाच आहे. आपला एकदाच खर्च आहे. आणि रासायनिकचा तुम्हाला टप्प्या नाही, पण खर्च तो जास्त होतो ना. तीच माहिती त्यांनी ती सांगितलं, बघा येऊन आधी ऊस बघा. ऊस बघा, क्वालिटी बघा, आज गावाची क्वालिटी बघा. अजून काही नाही म्हणलं, अजून थांबा जरा महिन्याभर म्हणलं. दुसरा बेसळ डोस टाकला असता ऊस बघा. मग बघायला या म्हणायचं. म्हणलं ना त्यांनी, त्या डॉक्टरला म्हणलं या म्हणलं पुन्हा तुम्ही या म्हणून 5-6 महिन्याला ऊस बघा या म्हणून माझा. सर इथला आज परिस्थिती, इथली जमीन एवढी भारी आहे, हो हो, परंतु शेतकऱ्याला पर्याय नसल्यामुळे अवघ्या 30-40 टनाच्या पुढे कोणी जाईल जायना गेले. हा जाय नाहीतर आज या जमिनीची ताकद तुम्हाला 100 टन एकरी काढून देऊ शकते. हा. नाही आपण हे काढणार ह्या प्लॉट मध्ये. आता आपण 70चे सांगतो शेतकऱ्यांना, हो हो हो. पण हे कमीत कमी 90+ आपण ह्या प्लॉट काढणार आहे सर. त्यांनी आता सांगितलं परिस्थिती तुमच्या जर मनावर पाहिली, म्हणलं खात तुमच्या मनावर, माझ्या तुम्ही म्हणत चालेल ना, तुम्ही त्यांच्या नुसार म्हणजे आपल्या शेड्यूल नुसार जर चालले ना, हा. तुम्ही 100 पर्यंत क्रॉस करू शकता. आता एका उसाला सर 12 ते 15 फूट, मिनिमम 10 फुटवा, 12-15 सरासरी फुटवा आहे. बर, आता एवढाचा फुटवा, आणि एक सुद्धा आपला फुटवा जात नाही, इथं फिक्स आहे. बरोबर आहे. एवढाचा फुटवा टिकला, मिनिमम किती बी केमिकल किलो वजन लावा तरी सुद्धा खूप माप पुढे चाललंय. तरी सुद्धा आपण कमीत कमी जर धरलं तर हा शेतकरी मी हा परिसरामध्ये 90ची तर पाठी काढणारच यांची मी. बर बर. अरे वा. म्हणजे आणि एकंदरीत शेतकऱ्यांनी सुद्धा खूप तयारी आहे, श्रद्धा आहे सर. बरोबर. विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून. नाही मग त्याचं फळ आहे ना, हा, फळ आहे की नाही सर? हं. त्याचं फळ आहे ना. हो. आता हा किती महिन्याचा ऊस आहे? त्याला 2.5 महिने झाले, 2.5 महिने. 1-2-2.5 महिने. हो हो. बरोबर आहे. हं. आता एकंदरीत जर बघायचं झालं सर, 1 महिन्याच्या अगोदर आपला डोस चालू झालाय. उशिरा झाला हो. 1 महिन्यानंतर लावले. 1-1.5 महिना झाला म्हणजे बेसोड महिन्याला टाकला आपण डोस. महिन्या महिना झाला उचकी लावला पुन्हा टाकलाय. बरं. आता जर बघायचं झालं सर, तर हिवाळ्यामध्ये ऊस पहिला बाहेरच निघायला वेळ खातो. हो ना. बरोबर आहे. हो. म्हणजे त्याला उगवायला जवळपास 1 महिना 1.5 महिना लागतो. वेळ लागते. बरोबर आहे. आणि आज जर पाहिलं हा तर आपल्या डोक्याच्या वर गेलाय. खूप सरे पाहणं हे. अजून 15 दिवसात तुम्ही आला की असं पार एवढा होईल. दिसणारच नाही. हा, गहू दिसणार नाही म्हणजे पुन्हा. गहू आम्हाला हुडकून काढला गेला दिवसातूनच. बरोबर. हा. म्हणजे एवढी वाढ चालू आहे वेगाने. वाढ आता वेगानच. आता हे आज पाणी बसलं का 8 दिवस पाणी बसत नाही, बर तर ऊस पारा इथवर जाते. आता बर. गव्हाच्या वर मुंडकं काढले त्याला आता. असं आहे का? हा. बर बर बर. म्हणजे मग खूप चांगला अनुभव आहे तुम्हाला यांच्यामध्ये. हा, नाही, याच्यावरच आहे मी, दुसरे काही नाही. आपलं शेत एवढंच आहे, त्याच्यामुळे आता ह्याच्यावर ध्यान द्यायचं. यांचं टार्गेट 4 एकर लावायचं नाही आहे, त्या 2 एकर मध्ये 4 एकरचा ऊस काढायचा. उत्पन्न काढायचं. अरे वा. माझं- ते सांगतो आम्ही शेतकऱ्याला, हा. तुम्ही भरमसाठ शेती करून उपयोग नाही. तुमची 4-5 एकर शेती आहे, 4-5 एकर ऊस आहे, आणि तुम्ही एकरी 20 आणि 30चा अवरेज काढता. काय उपयोग आहे का? हो ना. तुम्ही 2च एकर करा, पण चांगलं करा. आणि काढा 70-80 अवरेज. जे आता आपल्या वर 10 गुंठे ती डब्यापाशी आहे, तिथं आपल्याला वांगा गर टमाटे करायचे. पूर्ण एसरी हा, ते सगळं त्याच्यावर बेसल डोस भरून. दुसरा विषयच नाही शेतकऱ्याचा सर. दुसरा विषयच नाही. नाही नाही, आता ती दुसरं अशी सरी काढणार मी, बर. त्याच्यावर ड्रिचिंग करणार, ही करणार ती काय काळ बेसोडोस टाकणार. लेटर वापरून ठिबक ठिबक बरोबर. प्रमाणे मल्चिंग आतरून हो. तेवढं करायचं. ते बर बर बर. 100% 100% करणार आहे त्याचा विषय. सरांनी एक बॅग ज्वारीला टाकली होती. ज्वारीला भावाजींनी त्याचा सोबत काय अनुभव आहे? अर्धी घासाला टाकली. घास आहे आपले म्हशीचा घास, ती लावून ठेवली. अर्धी राहिली तशीच बर. टाकून ठेवली. नंबर 1 फुटवा झालाय. नंबर 1. हा, घासाचा बर. हिरवा गार घास आहे. त्या घरा पाठीमागे घरापाशी. त्यांनी लसणाचा एक अनुभव सांगितला. लसण बघितलं तुम्ही? आता कडीला बघा लसण. नाही पाहिलंच नाही सर. पाठीमागून ह्यानी दिल्यास पुन्हा लावला लसण ती. आता बघा लसण कसं झालं. आता त्याला झाला 1.5 महिना झाला असेल मला. त्याला टाकलं. हा, ह्याच्या बरोबर त्याला भेटलं ना, उसा बरोबर उसातच येईल लसण. 1 नंबर लसूण आला. हा, लसण लय भारी. पीक कोणतं असू द्या, पिकाला बघायचं काम नाही. कोणतं असू द्या, फक्त एसटी वैदिक वापरा. नाही वापरायचं शेवट. नाही नाही नाही, शेतकऱ्याला सांग नाही. आमचं पीक आला कोणतं असू मी द्या. आता सोयाबीनला वापरणार आहे. सोयाबीन आहे का, सोयाबीनला अशी सरी काढणार बर. आणि सरीवर टाकणार. चालेल चालेल काय चालेल. असं वाटलं तर हातानं घालीन असं बुडाला. बरोबर. तेवढं काही नाही, कामच तेवढं आहे ना, दुसरं काही काम नाही ना. कामच नाही. हा, उत्पन्नच काढायचं काम आहे आपलं. उत्पन्न काढायचं काम आहे. म्हणजे जास्त आतबायची शेती करायची गरज नाही. हा,
निवंत शेती करू शकता तुम्ही. आणि प्रयत्न करायला तसं मिळण्याची शाश्वती पण आहे. शाश्वतीपणे दिसतंय नाही, हा. डोळ्यानं दिसतंय ना, बाकी काय आज शेतकऱ्यांची परिस्थिती कष्ट करून खर्च करून येण्याची शाश्वती येण्याची नाही. शाश्वती नाहीये. हा. पण आज तुम्हाला डोळ्यासमोर दिसतोय, ऊस दिसतोय, ते गहू दिसतोय, बरोबर आहे ना. बरं, एकंदरीत शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही? आणि शेतकऱ्यांनी वापरावं. माझं गास कसं आहे, ही जी तंत्रज्ञान आहे का पुढं वापरावं, अनुभव घ्यावा. जास्त अनुभव घ्यावा. हो, माझं असं म्हणणं आहे का लोकांनी घ्या, वापरावं, चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. केमिकल पेक्षा चांगलं आहे, केमिकल पेक्षा चांगले रिझल्ट आहे तात्काळ. रिझल्ट आहे त्याच्यामुळं. बरं बरं बरं. तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करते? संदीप फड. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. सर. आपलं बळीराजा वैदिक शेतकरी माहिती या केंद्रानं अंबाजोगाईला शॉप आहे. बरं. तसंच आपण बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आता आपले डिस्ट्रीब्युटरशिप झालेत आणि शॉप सुरू झालेले आहेत. बरं. जे की आपला मेन उद्देश आहे प्रत्येक पॉईंटला शेतकऱ्याला हा मटेरियल भेटलंच पाहिजे, उपलब्ध झालं पाहिजे. हो, त्या हेतूने आपण भरपूर शेतकऱ्यांनाच आणि संधी देऊन शॉप सुरू केलेले आहेत. बरोबर आहे. तरी बाकी मार्गदर्शनाच्या बाबतीत जर बीड जिल्ह्यामध्ये किंवा अथवा आसपास लातूर असेल, इकडे परभणी असेल, हो, मदत लागली तर शेतकऱ्यांनी अवश्य फोन करावा. माझा मोबाईल नंबर 9146 70 17 77. ओके सर, धन्यवाद सर.